हॅलो आई, आज काय करणार आहे? आज बघ शेंगदाणे चटणी करणार आहे ओमकार. कर्नाटक मध्ये करतात. ओके, कर्नाटक मध्ये करतात. हा. बसव कल्याणच्या. बस आमचं ओके, माहेर आहे तिकडे. तुमचं माहेर आहे. हा. रेसिपी जाणून घेऊया. शेंगदाणे घेतले, शेंगदाणे, खोबरं, खोबरं, लसूण, लसूण, आखी मिरची, अख्खी मिरची, जिरा, मीठ, जिरा, मीठ हे घरचे मसाले. मसाले. चला तर आता गॅस पेटून घेऊया. ओके, आता आता आपण ह्याच्यामध्ये आपण टाकूया शेंगदाणे शेंगदाणे. शेंगदाणे भाजून घेऊ थोडं चांगलं. ओके, कडक हे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजत आले होता, हम्म. खमंग भाजत होता, काढून घेऊ. अच्छा, चला काढून घेऊया. खोबरं नुसतं गरम करून घ्यायचं आपण. अच्छा, नुसतं हे भाजून घ्यायचंय थोडस. थोडंसं. आता हे मिरच्या टाकून घ्यायच्या. अच्छा, हे मिरच्या आहेत. हे बी थोड्या गरम करून घ्यायचे. ओके, आणि ह्याच्यामध्ये लसूण, अच्छा हे लसूण हे सगळं आपण आता गरम करून घेऊया. थोडस जिरा टाकू, 1-2 चमचे जिरा. टाकू. ओके, जिरा. भाजून घेऊ. अच्छा, हे सगळं भाजून घेऊया. आता हे भाजून झाले, जास्त भाजायचे. घेऊया आता हे. आता मसाले ह्याच्यात टाकून घेतले, ते वाटून घेऊ आपण. चला आता तर हे वाटून घेऊया. आपण वाटून घेतलेलं आहे मिरची, लसूण, जिरा आणि खोबरं, ओके, शेंगदाणे. शेंगदाणे. चला, हे शेंगदाणे आता आपण ह्याच्यात टाकलेले आहे. मोठ्या भांड्यात. मोठ्या भांड्यात. चला बघून. ह्याच्यामध्ये मीठ टाकून हे वाटून घेते. चला आता वाटून घेऊया. सगळं वाटून झालेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये आता शेंगदाणे, खोबरं, लसूण लसूण, जिरा आणि मिरची, आणि ही आहे कर्नाटक स्टाईल चटणी. शेंगदाण्याची चटणी. बाई, झाली शेंगदाण्याची चटणी. हा झाली बघ शेंगदाणे चटणी. ओके, शेंगदाण्याची चटणी झालेली आहे जेवणासोबत. वाव. भाकरी, शेंगदाणे चटणी. अच्छा, हे कशासोबत खाऊ शकतो आपण हे? हे जेवणासोबत तोंडी लावायला. जेवणासोबत भाकरी, तोंडी. चटणी, ओके, दही. थँक्यू सो मच.